नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्हा आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर गेल्या महिन्याभरापासून राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4 च्या आदिवासी विभागातील आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचं बाह्य स्रोताद्वारे भरली जाणाऱ्या पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही राज्य सरकारकडून याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्या कारणानं काल दुपारच्या सुमारास आदिवासी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला। या दरम्यान थेट नाशिक जिल्हा आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या गेटवरून उड्या मारत आत जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी देखील त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता आंदोलकांनी थेट आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणातच प्रवेश केला। यावेळी खासगी संस्थांकडून आलेल्या नियुक्तीच्या आदेशाची होळी देखील करण्यात आली। मात्र नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यामध्ये हस्तक्षेप करत आज सायंकाळपर्यंत या विषयावर मार्ग काढला जाईल असं सांगितल्यानंतर हे आंदोलन तुर्तास थांबवण्यात आलं। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही आयुक्त कार्यालयाच्या आतमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचं देखील यावेळी आंदोलनकर्ते ललित चौधरी यांनी सांगितलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आंदोलन थांबवणं म्हणजे काहीतरी लिहून देणे। आम्ही कुठल्याही प्रकारे लिहून दिलेलं नाही। आम्ही आदरणीय पोलीस प्रशासनाच्या शब्दाचा अवमान केलेला नाही। जशा आम्हाला पोलीस प्रशासनाने विनंती केली त्याप्रकारे आम्ही पेंडॉलमध्ये जाऊन बसतोय। परंतु उद्या आम्ही कोणाचाही शब्द घेणार नाही, कुणाचाही ऐकणार नाही। आज आम्ही फक्त सांगितलं होतं आतमध्ये इथे येऊन बसणार आहोत, परंतु उद्या आम्ही आतमध्ये इथे न बसता आयुक्त कार्यालयात वरती जाऊन बसू। जर आमचा निर्णय आम्हाला ज्या मागण्या वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत तर मान्य केल्या तर आम्ही शासनाचा सत्कार करून शासनाचा अभिनंदन करून आम्ही आमच्या कामावर हजर होणार। आम्ही आतमध्ये बसण्यासाठीच आलो होतो, परंतु आम्हाला आमच्या मंत्र्यांनी फसवलं, आम्हाला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फसवलं। कुठेही आमची कार्यवाही झाली नाही, परंतु आम्हाला गेल्या 35 दिवसापासून सेवा देत असलेल्या, सुरक्षा देत असलेल्या खाकीतल्या पांडुरंगांना आम्ही फसवू शकत नाही। खाकीतल्या पांडुरंगांनी आम्हाला विनंती केली, माझ्या नाशिक शहराच्या आयुक्त आदरणीय कर्णिक साहेबांनी विनंती केली। आतापर्यंत त्यांनी कोणताही आमच्याकडे प्रस्ताव ठेवला नव्हता, म्हणून आम्ही त्यांना या खाकीतल्या पांडुरंगाचा सन्मान करून सॅल्यूट देऊन एक त्यांचा शब्द आम्ही टाळला नाही। त्यांच्या शब्दाकरता आम्ही परत आमच्या पेंडॉलला म्हणजे आयुक्त कार्यालयाला भित्तीला लागून जिथे आम्ही 35 दिवसापासून बसलो आहोत तिथे चाललेलो आहोत। त्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत या विषयावर तोडगा निघणार का आणि गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन थांबणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी स्वीटी गायकवाड, नाशिक।